गोष्टी सारख्या छान. त्याचप्रमाणे ओवीबद्ध ग्रंथ म्हणजे पांडव प्रताप, हरिविजय, रामविजय, रामायणातल्या गोष्टी, भारतातल्या गोष्टी, पांडवांच्या गोष्टी मला वाचायला मिळत होता. तुम्हाला पांडव माहिती आहेत की नाही, कौरव माहिती आहेत का? आहे ना. तर कौरव पांडवांच्या गोष्टी खूप मी वाचत होतो, मला आवडत होत्या. कृष्णचरित्र मला त्याच्यामुळे हरिविजयातून मिळत होतं आणि ओवीबद्ध असल्यामुळे ते सूर काढून वाचत होतो. वाचनाची आवड कुणी लावली? पुस्तकांनी लावली. ही पुस्तकं वाचू लागलं की ती आवडू लागतात, आपोआप आवडायला लागतात त्या गोष्टी पुस्तकांच्या. मुलांनी तुम्हाला पुस्तकांच्या संबंधी जे प्रश्न विचारले, पण मला एक असं तुम्हाला विचारावं असं वाटतं की मुलांनी आत्ता सध्या ती लहान असताना आणि ती पुढे मोठी झाल्यावर काही पुस्तकं आवर्जून वाचावी, त्याची कोणती वाचावीत असं काही तुम्ही त्यांना? त्यांची आहे मातृभाषा मराठी. मराठीमधून शूर पुरुषांची चरित्र, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला मिळतं. त्याचप्रमाणे नेपोलियनचं चरित्र मराठीमध्ये फार मोठं उत्कृष्ट. अशा रीतीनं शूरांची, शूर पुरुषांची चरित्र वाचावी. त्याच्याने फार बरं वाटतं, गंमत वाटते, उत्साह वाटतो. आणि पुढे मोठी झाली इतर भाषा शिकल्यानंतर? नाही, इतर भाषा म्हणजे आता काय, उदाहरणार्थ मला 4 भाषा येतात. मातृभाषा माझी येते मराठी, पुष्कळ वाचली आहे. संस्कृत माझी विषयचा विषय, मी ते तुमच्यासारखा हायस्कूल कॉलेज यांच्यामध्ये केले नाही, मी काही BA केले नाही, परंतु मी संस्कृत विषय शिकलो. त्यानंतर मी इंग्रजी शिकलो, भरपूर शिकलो. मला फार मोठ्या चांगल्या माणसाने इंग्लिश शिकवलं. मी 1916 साली बडोद्याला विनोबा भाव्यांकडे होतो आणि त्यांनी मला इंग्रजी शिकवलं. त्यामुळे उत्तम शिकवत होते, त्यामुळे मला इंग्रजीमधली पुस्तकं वाचायला चांगली मिळाली. आता आठवलं मला बायबल मधल्या गोष्टी, टीचिंग ऑफ क्राइस्ट, हे पुस्तक त्यांनी मला वाचायला दिलं. विनोबा भावे, विनोबा भावे माझे इंग्रजीचे गुरु. म्हणजे आता विनोबा भावे केवढा मोठा मनुष्य ऐकला असेल, तर विनोबा भाव्यांनी मला इंग्रजी शिकवलं. त्यांच्यापाशी मी राहिलो. तर त्यांनी मला टीचिंग ऑफ क्राइस्ट म्हणून पुस्तक वाचायला दिलं. त्याचप्रमाणे ते टॉल्स्टॉयनं लिहिलं. टॉल्स्टॉय जगातला मोठा कादंबरीकार. टॉल्स्टॉयची फार मोठी कीर्ती आहे, रशियन कादंबरीकार. त्यांची फार मोठी कादंबरी प्रसिद्ध आहे जगामध्ये. उत्तम कादंबरीकार. मराठीमध्ये हरिभाऊ हक्के वगैरे कादंबरीकार झालेले आहे. त्याप्रमाणे खांडेकर हे कादंबरीकार. इंग्लिशमध्ये आणि जगातल्या सगळ्या भाषेत श्रेष्ठ कादंबरीकार मी सांगितला असतो टॉल्स्टॉय. त्याची प्रसिद्ध कादंबरी मोठी. अशा रीतीने मला साहित्याची गुरुजी फार मोठ्या लोकांनी लावली आहे. महात्मा गांधींच्या सहवासात मी होतो. तुम्हाला माहित नसेल, महात्मा गांधींचा मुलगा आणि राजगोपालाचार्य हे जे ब्राह्मण, त्यांची मुलगी, यांचं लग्न मी लावलंय. मला सांगितलं महात्मा गांधीने तुम्ही लग्न लावा. आणि मी लग्न लावलंय. पाचगडीचा राजमोहन गांधी त्यांचा मुलगा. आता खेळांसंबंधी काही मुलांना प्रश्न विचारायचे. बोला. अमित जोशी, तुला काहीतरी विचारायचं होतं ना त्यासंबंधी?
तुम्ही लहानपणी आमच्यासारखे कोणकोणते खेळ खेळत होतात? खो खो माहिती तुला? खो खो, कबड्डी, दुसरा खेळ होतो तो त्याला म्हणतात कबड्डी. आणि त्यावेळेस होता, आता नाही दिसत मला, आट्या पाट्या. असं काही गावांना वाईमध्ये किंवा अशा काही गावांमध्ये दिसतो क्वचित. हो, तर मी खेळलेलो आहे. मला पुष्कळ खेळ आवडत होते, पण मला सगळ्या आवडतं पोहणं. वाईमध्ये महापूर येत, आता तो झालेला धोंडला डॅम, त्यामुळे महापूर नाही, जास्तीत जास्त हे बुरुज बुडतात. पण त्या भिंतीपर्यंत पाणी जायचं, ही ती त्या 2 पायऱ्या बुडायच्या, एवढं पूर यायचा. आणि मी वर पडायचा आणि पलीकडे जायचा, वरून इकडे यायचा, इतका पोहत असतो. मला लोकांना भीती वाटायची, परंतु नव्या पुरामध्ये नाही पडायचं, कारण त्यात साप असतो. म्हणून नव्या पूर येऊन गेले 2-3, पाणी चांगलं स्वच्छ दिसायला लागलं की मी पोहत असेल. तर माझी भीती इतकी दबली. मी काशीला म्हणजे वाराणसीला शिकायला होतो. गंगेच्या काठावरच मला राहायला माझ्या मित्राने जागा दिली. योगानंद म्हणून एक मोठे आमच्या ह्या स्वामींचे शिष्य, केवलानंद सरस्वतीचे, त्यांचा मठ होता. नारायण शास्त्री मराठे केवलानंद योगानंदाला काशीला त्याच्या मठातच राहिलो गंगेच्या काठी, आणि गंगेत पोहत असे. म्हणजे इथे पोहण्याची भीती गेली, त्यामुळे त्या अथांग पाणी, त्याच्यामुळे कुठेही पोहायची मग भीती वाटलीच नाही. मग मी वाटली, कारण इथे भीती गेलेली, कारण मुख्यतः वाहून जायची भीती, ती भीती नाही, बुडण्याची भीती नाही. कारण एकदा चांगलं पोहता आलं म्हणजे तुम्ही तरू शकता. पण तिथे काशीच्या नदीमध्ये सुसर आहे असं लोक म्हणायचे. मला दुरून दिसायची, मी पोहत असे. कारण मला सांगितलं तिथल्या भटजीनं, यहाँ पर ये सुसर आदमी को पकडती नाही. धार्मिक क्षेत्र असल्यामुळे तिथे पकडत नाही असं समज. असं आहे, एक मोठा जंगली पाण्यातला प्राणी दिसत होता, पण ती सुसर असेल असं नसावं असं मला अजूनही कल्पना आहे. आणि समजूत होती तिथे लोकांची तशी, समजूत होती तशी. आणि त्यामुळे मी त्या नदीमध्ये पोहत असत. हरिशास्त्री ताटके पोहत असत. आमचे मित्र साथ द्यायचे. ते तिकडच्या त्या घाटावर पोहत असत, त्या तिकडच्या घाटावर. त्या नाही, काही इथून पडायचे, तिथल्या घाटावरही हात मारून जायचे. त्यांना ते कसं जावं, कारण तिथे धोरा आहे. धोरा आहे, तिथे हत्ती लाट आहे. त्या रामगावमध्ये हत्तीला टाळायचं म्हणजे माहिती पाहिजे, ते टाळून जायचे नको. ते धाडस होतं, पण खात्री होती. तर मला आता हरिशास्त्र्यांचं नाव 60 वर्षांनी जवळजवळ आठवलं. हे ताटके समोर बसले त्यामुळे हरिशास्त्री आठवतात का? नाही, हरिशास्त्री आम्ही पाहिलेले, आठवतात चांगले. असे का? हो, चांगले. खपले का? खपले आणि 20 वर्ष झाली, पण आम्ही आमच्या लहानपणी चांगले मोठे उंच दिसपाड पाहिलेत. शाळेचेच विद्यार्थी हरिशास्त्री. हर्षदा पाटणकर ये. काय बोला? ही छोटी मुलगी, हिला एक विचारायचं काहीतरी. तुमच्या टीव्ही होता का?
आता आलाय टीव्ही आत्ता पाहता खचित आहे माझ्या घरात. मी माडीवर पाठवून दिला पहा म्हणतो. पण मग मुलांनी बघावं असं वाटतं का तुम्हाला? हो सगळ्यांनी बघावं, आनंद करावा. अनुप हिंगमेरेला एक प्रश्न विचारायचा अगदी सुरुवातीच्या संबंधी. ये रे, काय नाव? विचार काय नाव? अनुप हिंगमेरे. अरे तुम्ही वाईट कसे काय आणि कधी आला? 1914 साली मधल्या आळीमध्ये भोजन होत उत्सवाचं. त्या दिवशी मी इथे आलो. इथे देवकुळांचं घर आहे, त्यांच्या घरी उतरलो. माझ्या गावाला देवकुळे होते, त्यांचे वडील बंधू इथे राहत होते. त्यांच्या इथे उतरलो. नंतर ह्या मठात इथे हा दातारांचा मठ आहे. आता दातारांचा मठ म्हणून लोक कबूल नाही करत, तो आळीने काबीज केलाय. परंतु तो दातारांचा मठ, तिथे मी उतरलो. तिथे एक खोली आहे पा, त्या खोलीवर अशा तऱ्हेचं ते आहे. आणि इथे राहिलो आणि शिकायला इथे नारायण शास्त्री मराठे, केवलानंद सरस्वती यांच्यापाशी त्यांच्या मित्राने मला पाठवलं. एका देवकुळेनी, दादासाहेब देवकुळे म्हणून होते, त्यांनी पाठवलं. एका मुलाला असा प्रश्न पडलेला आहे की तुम्ही वाईला त्यावेळेला कोणत्या वाहनाने आला असाल? अरे पुष्कळ वाहन, म्हणजे माझ्या गावाहून धुळ्यापर्यंत आलो 46 मैल. त्यात एका कुलकर्णीने टांग्या दिला. त्या टांग्याने मी धुळ्याला आलो. धुळ्याहून रेल्वेनं 40 गाव, आणि 40 गावहून मला होतं कल्याण, आणि कल्याणहून पुणे, आणि पुण्याहून वाठार, आणि वाठारहून इथे आलो. हे मधलं सगळं रेल्वेने? आणि वाठारहून मग पुढे इथे आलो. इथे मी सांगतो, वाठारहून बैलगाडीने आलो होता. संबंध 10 तास. अश्विनी भंडारीला एक फार मूलभूत प्रश्न पडलेला आहे. या ये विचार. आम्हाला पाठांतर करणे अवघड. आम्हाला पाठांतर करणे अवघड जाते, मग ते तुम्हाला कसं काय जमलं? पाठांतर आम्हाला साध्या कविता आपोआप होत म्हणत जावं, म्हणजे आपोआप तोंडी बसत. पाठांतर व्हावं म्हणून काळजी करू नये, म्हणावं म्हणजे आपोआप यायला लागत. आम्ही पाठांतरामधले फार या देशामध्ये गाजले लोक. वेद पाठन करणं, वेद पठन करण्यामध्ये पाठांतर कसं आपोआप होत हे आम्हाला माहिती आहे. आम्ही वेदपाठी ब्राह्मण मूळचे, आणि नंतर हे आधुनिक बनलं. मूळचा मी वेदपाठी ब्राह्मण आहे. पण काही त्याच्याकरता देणगी अशी काही लागते पाठांतराकरता, असं काही तुम्हाला वाटतं का? आता कदाचित काय आहे की तुम्हाला नाही देणगी नाही, निघण्या मुलांना निम्या वेळ लागतो एवढंच. कोणाला 10 वेळा म्हणून एक पाठी म्हणतात. असा एक पाठी म्हणून प्रसिद्ध असलेली माणसं मी पाहिले, एक पाठी नसतात. 5 वेळा तरी म्हणावं लागतं. आणि एक पाठी म्हणजे तात्पुरतं, ही एक प्रकारची कसरत आहे. एक पाठी हे नुसती आख्यायिका आहे. 6-5 वेळा म्हणायलाच पाहिजे तर ते राहत, नाही तर राहत नाही. पण मग अशी तुम्हाला एक कधी जुनी कविता वगैरे काही आठवते का? मग अगदी शाळेतली किंवा एक संस्कृत काही म्हणून काही मुलांना दाखवणार एखादा श्लोक म्हणून चालेल. महिम्नः पारन्ते परमविदुषो यत्ते सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीना मपि तद्वसन्नास्त्वयि गिरः
अथावाच्य सर्व समति परिणामावधिकरणं ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः. पहिला श्लोक महिंद स्तोत्रातला. अविनयमपनय विष्णो दमय मनः शमय विषय मृगकृष्टां भूतदयां निस्तारय तारय संसारसागरतः. दिव्यधुनी मकरन्दे परिमल परिभोग सच्चिदानन्दे श्रीपति पदारविन्दे भवभयखेदच्युते वन्दे. सत्यपिभेदापगमे नाथ तवाहन्न मामकीनस्त्वं सामुद्रो हि तरङ्ग क्वचन समुद्रो न तारङ्गः. उद्धृतनगनगभिदनुज धनुजकुला मित्र शशि दृष्टे दृष्टे भवति प्रभवत् न भवत् किं भवति तिरस्कारः. मत्स्यादिभिरवतारै रवतारवतावता सदा वसुधां परमेश्वर परिपाल्य भवता भवतापभीतो दामोदर गुणमन्दिर सुंदर वदनारविंद गोविंद भव जलधि मथन मंदर परमंदरमपनयत्वं मे. नारायण करुणामय शरणं करवाणि तावकौ शरणौ इति षट्पदी मदीये वदन सरोजे सदा वसतु. अशी खूप येतात आमच्या ग्रंथ आहेत. इथे काय आहे डोक्यामध्येच आहेत सगळं. म्हणून त्यांनी म्हटलंय की लिव्हिंग लायब्ररी. आम्ही लिव्हिंग लायब्ररी म्हटल्या त्या परंपरेतले तुम्ही आहात. पण म्हणजे कुठल्याही मुलाला थोडा वेळ लागेल पण पाठ होणारच नाही असं काही नाही. असं व्हायचं. मेमरी असलीच पाहिजे त्याशिवाय तो बोलू कसं शकतो. कारण बोलतो म्हणजे भाषा, भाषा म्हणजे शब्द, शब्द म्हणजे अर्थ. ते शब्द काय जन्मजात नाहीये. कितीही मोठा मुलगा किंवा मुलगी असली तरी आईबाप बोलतात ती भाषा बोलणार. म्हणजे मेमरी आहे. मेमरीशी कसं झालंय सगळं यू लिव्ह बाय मेमरी. अस्तित्व हे स्मृती. मी सांगतो एक सिद्धांत. मानसशास्त्रीय फिजिओलॉजिकल. लहान मूल एकदम स्तनपान करायला लागतं. ही मेमरी आहे तिथे साठलेली. हो. बाळाचं स्तनाला तोंड लागलं की ते लागेच प्यायला लागतं आणि तिला शोषून टाकतं. त्याला जर भूक जोरदार असेल तर हा मेले म्हणून बाजूला करावं लागतं. असं आहे. ही मेमरी आहे कुठे साठलेली त्या मसल्स मध्ये आणि त्या सेल्स. मेमरी तुम्ही वाळू खाल्ली तर ती पचणार नाही पण तुम्ही बेदाणे खाल्ले तर ते पचतात. याचं कारण त्यांना त्या स्नायूंना सवय आहे, आठवण आहे पचवायची. मेमरी हा आधार आहे. सगळीकडे मेमरी आहे. चिंतामणी बोधेला एक प्रश्न पडला होता. ये काय नाव? चिंतामणी बोधे. बोधे. हा. तुम्ही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता का? हा. त्याला स्वातंत्र्याच्या चळवळीचा मी संघटक होतो. मी कराडला महात्मा गांधींनी ती दांडी मार्च सुरू केला तेव्हा दांडी मार्चच्या त्या 10 दिवसात 10 व्याख्याने दिली कराडला. आणि त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण वगैरे विद्यार्थी माझी भाषणं ऐकायला आली. मी शिबिरं भरवली 2 ठिकाणी. एक बागलांमध्ये नामपूर म्हणून गाव आहे तिथे
आणि दुसरं संगमनेर. संगमनेरला 150 स्वातंत्र्य सैनिकांचं शिबिर मी चालवलं 2 महिने. नंतर कलेक्टरनं ते कारण मी स्वातंत्र्य सैनिक गोळा करतो आणि सत्याग्रहाला पाठवतो, प्रवृत्त करतात म्हणून प्रवृत्त पाठवतो आणि सरळ पाठवतो तो जथेचे जथे. तेव्हा कलेक्टरनं ते संगमनेरचं शिबिर उद्ध्वस्त केलं, बंद केलं आणि मग तिथून मी नामपूरला म्हणजे बागलाण तालुक्यामध्ये गेलो. तिथे शिबिर लावलं. तिथे नरहर शेठ म्हणून चांगले गृहस्थ होते. ते शिबिरार्थी ते विद्यार्थी यायचे संग्रामार्थी. त्यांना ते जेवायला घालायचे. निम्म्याळे तिथले वाणी जेवायला घालायचे. अशा रीती 2 मोठी शिबिरं मी चालवली. बर, तो प्रश्न एक होता. धुळ्याला मी स्वातंत्र्य सैनिक म्हणून जेलमध्ये होतो. धुळ्याला 2दा. एकदा 1930 साली, दुसऱ्यांदा 33 साली. माझ्या बरोबरच विनोबा भावे धुळे जेलमध्ये होते. त्यांची गीता प्रवचन प्रसिद्ध आहे. पहा, ती धुळ्याच्या जेलमध्ये त्यांनी दिलेली आहे. मी ती ऐकायला होत होती. अच्छा, प्रत्यक्ष समोर बसूनच ऐकलेली. जवळजवळ 125 स्वातंत्र्य सैनिक माझ्या बरोबर ती प्रवचन गीता. सुंदर वक्तृत्व संपन्न, विचार संपन्न, तत्वज्ञान संपन्न असे यांची भाषणं मी ऐकलेली आहे. ती सगळी मी ऐकली. साने गुरुजी आमच्या बरोबर होते. त्यांनी ती लिहून घेतली. डिक्टेशन घ्यावी इतक्या वेगाने घेतली. मेमरी उत्तम आणि त्यामुळे ती प्रसिद्ध आहे. ती त्यांनी मग नंतर लिहून नाही तिथेच लिहून काढत होते. नंतर रिवाइज करत होते आणि नंतर त्यांनी ती प्रसिद्ध केली. साने गुरुजी 2 गोष्टी करायचे. विनोबांचं प्रवचन आणि दुसरं सत्याग्रहीचा दंडाची शिक्षा. सत्याग्रहाला जळाला जमत असेल त्याचं दळून द्यायचे. ते स्वतः त्याशिवाय जादा स्वतःच काम करून दळून द्यायचे. साने गुरुजी हे कोणी लिहिलंय? साने गुरुजी. अच्छा, योगेश शिंदेला एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही एवढ्या भाषेत वादविवाद घातले, पण तुम्ही कधी संस्कृत भाषेत वादविवाद घातलेत का? संस्कृत मध्ये काही ठिकाणी केले, काही ठिकाणी हिंदी मराठीमध्ये केले. परंतु मुख्यतः जो एक प्रसिद्ध गाजलेला वाद आहे 1929 साली वाराणसीला, तो संस्कृतमध्ये 7 दिवस ती परिषद चालली होती. तिथे 7 दिवस निम्म्या विषयावर नवे धर्मसुधारणा विचाराचे प्रश्न मी मांडत होतो, स्पष्टीकरण करत होतो. ते सगळं संस्कृतमध्ये. संस्कृत पंडितांची त्याच्यामध्ये मराठी जाणणारे थोडे, हिंदी बंगाली, खाली कर्नाटकी कानडी तमिळी असे पंडित होते विद्वान. त्यांना काय मराठी काय, संस्कृतच त्यांना काय. नूतन कुलकर्णी आणि हर्षदा जोशी त्यांना दोघींना 2 प्रश्न विचारायचे. ही नूतन कुलकर्णी आणि हर्षदा जोशी त्यांना विश्वकोशासंबंधीचे काही प्रश्न विचारायचे. विचार. तुम्ही किती वर्षे विश्वकोशाचे काम केले? आणि हे तू पण विचार. हिचा पण प्रश्न आहे. 20 वर्ष. विश्वाची स्थापना झाल्यापासून विश्वकोशाच्या प्रमुख संपादकाचं काम आबा करत आहे. आबांचे गुरु श्री केवलानंद सरस्वतींच्या समाधीच्या ठिकाणी विश्वकोशाची वास्तू उभी आहे. आज वयाच्या 92व्या वर्षीही आबांचा उत्साह आणि तडफ जराही कमी झालेली नाही.
विश्वकोशाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील ही आबांची अभ्यासिका. आजही आबांच्या कामाचा झपाटा आणि उरत विलक्षण आणि तरुणाला लाजरील असा आहे. वाचन, चिंतन, लेखन आणि संपादन व प्रशासनाच्या कामाचं मार्गदर्शन ह्यात आबा मग्न आहे. जगातील सर्व विषयाची जास्तीत जास्त अध्ययावर पूर्ण परंतु थोडक्यात माहिती संदर्भासाठी एकत्रित स्वरूपात आणि मराठीत उपलब्ध करून देणं हा विश्वकोश निर्मिती मागील उद्देश आहे. विश्वकोश निर्मितीसाठी मानव्य आणि शास्त्र विभागातील अनेक संपादक आणि वेगवेगळ्या विषयातील तज्ञ काम करत आहेत. त्यांच्या मदतीला विश्वकोशाचं सुसज्ज ग्रंथालय आहे. चौदा वर्षावरील कोणत्याही व्यक्तीस उपयोगी होईल अशा स्वरूपात माहिती देण्याचा विश्वकोशामध्ये प्रयत्न केला आहे. त्याहून लहान मुलांसाठी बाल विश्वकोशाचं कामही नुकतंच सुरू झालं आहे. धर्मकोश निर्मितीचं कामही इथं सुरू आहे. मराठी विश्वकोशाचं स्वरूप कसं असावं इथपासून ते विश्वकोशातील एखाद्या विषयावरील नोंदीच्या प्रत्यक्ष लेखनापर्यंत विश्वकोश निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यातील प्रत्येक गोष्टीत आबांचा सहभाग आणि मार्गदर्शन आहे. गुरु श्री केवलानंद सरस्वतींच्या आशीर्वादानेच हे कार्य सुरू आहे. आणि तिला पुढे म्हणायचंय, आमच्या सारख्या लहान मुलांना विश्वकोशाचा काय उपयोग आहे? लहान मुलांना मग कधी होणार? वयाच्या 15 वर्षी तुम्ही जेव्हा मॅट्रिक व्हाल तेव्हा. इथपासून मॅट्रिक म्हणजे 10वी झाल्यानंतर तुम्हाला उपयोग अगोदर नाही, पण मग लहान मुलांच्यासाठी होणार आहे. तुमच्याकरता पण होणार आहे. अमित जोशी विचारतो, या वयातही तुमची प्रकृती चांगली आहे, त्यासाठी तुम्ही काय काय करता? माझी प्रकृती चांगली 2 कारण. एक, मी लहानपणापासून आतापर्यंत रोज व्यायाम केला. लहानपणी नमस्कार, सूर्यनमस्कार, मी 250 पर्यंत सूर्यनमस्कार वयाचा 20 वर्ष 22 वर्षाचा असताना घालत होतो. रोज 250 इथपर्यंत जात होतो. असा घाम निथळायचा. पण 150 असेल 108 नमस्कार. आणि अलीकडे गेल्या 20-22 वर्षात फिरायला जातो. हा रस्ता, त्या रस्त्याने फिरायला जातो. व्यायाम आणि आहार हा चरण योग त्याला मी म्हणतो. म्हणजे चालणे, चरण म्हणजे पाय आणि चरण म्हणजे चालणे. तर चालायचं, त्यात अडचण मानायची नाही, चालायचं. त्याशिवाय पचायचं नाही. पचलं म्हणजे रोगराई. रोगराई म्हणजे हळूहळू रस्ता.